तर तुम्ही अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्ह मांडून घ्या. आणि दुसरी अजून प्लस बाजू अशी असते की आपली जॉईंट दिलेला असतो आणि जॉईंट हा आपल्याला पुढच्या साईडने नको असतो. जर पुढच्या साईडने नको असेल तर जॉईंट हा अशा मागच्या साईडने टाकायचा असेल तर तुम्ही असं मागच्या साईडने ती स्लीव्ज ठेवून घेऊ शकता. आणि अशी स्लीव्ज ठेवून घेतल्यानंतरच आपण हा असा फिश कट देणार आहोत. ह्या साईडने हा फिश कट देऊन घेतला. आता इकडले स्लीव्जला अशा साईडने फिश कट देऊन घ्या. तुम्हाला हा प्रॉब्लेम कधीच येणार नाही आणि तुमची दोन्ही स्लीव्ज एका साईडच्या कधीच होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही शेप देऊन घ्या आणि तुमची स्लीव्ज पूर्ण करून घ्या. तर ही जे आपण फिश कट दिलेला आहे त्याच्यावर आपण अगोदर टिप मारून घेऊया आणि टिप मारून घेतल्यानंतर ते कट करूया. अशा पद्धतीने आपण टिप मारून घेतली आहे आणि आता हा फिश कट आपण कट करून घेत आहोत. तर हे बघा, मस्त असं फिनिशिंग आलेली आहे, मस्त असा शेप आलेला आहे आणि अशी स्लीव्ज पूर्ण तयार झालेली आहे. आणि हा आपला जॉईंट दिलेला मागच्या साईडनी जात आहे. आणि हे आता ही दुसरी स्लीव्ज आहे. दुसरी स्लीव्ज पण आपण शिवून घेऊया. ती पण आपण कट करून घेऊया. हे बघा, व्यवस्थित अशा दोन्ही स्लीव्ज आपले कट करून झालेले आहेत आणि दोन्ही स्लीव्ज ह्या 2 हाताच्या रेडी झालेल्या आहेत. तर तुम्हाला ही अडचण कधीही येणार नाही. व्हिडिओ स्किप न करता बघा, पूर्ण बघा. कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा. चलो बाय.